आज पालक शाळेची प्रथम सहल डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी कानडदा येथील कण्व ऋषी आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती. पालक शाळा गेल्या 3 वर्षापासून महिन्याच्या प्रथम रविवारी व्याख्यान, चर्चासत्र, कार्यशाळा किंवा प्रकट मुलाखत आयोजित करत आहे. मात्र यावेळी एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना देऊ शकणारा वेळ हा खरंच कुठेतरी खूप खर्च करून लांबवर जाऊनच मिळतो का? आपल्या सभोवताली सुद्धा हा आनंद मिळू शकतो. असेच एक जळगावपासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले नदीच्या काठावर घनदाट झाडींनी व्याप्त निसर्गरम्य ठिकाण, एक आध्यात्मिक केंद्र म्हणजे कण्व ऋषी आश्रम. अनेकांना माहीत नाही, सकाळी 9 वाजता पालक शाळेच्या कार्यालयापासून प्रवासाला सुरुवात झाली. पालक व मुले यांना खूप उत्साह व उत्सुकता होती. गावातून जाताना सभोवताली बघून अनेकांना शंका आली असावी की आपण खरंच कुठे जात आहोत. मात्र आश्रमात प्रवेश करताच एका प्रफुल्लित वातावरणात प्रवेश केल्याचा अनुभव सगळ्यांना आला. आम्ही गोशाळा, पक्षी, निसर्गरम्य वातावरण पाहत सर्वप्रथम गिरणामाईच्या तटावरील घाटावर गेलो. गिरणेवरील हा घाट, वाहती नदी, सकाळची थंड हवेची झुळूक अतिशय अप्रतिम वाटत होती. अनेकांना हा सुखद धक्का होता, कारण 90% लोक या ठिकाणी प्रथमच आले होते. या ठिकाणी सर्वप्रथम पालक शाळेची पार्श्वभूमी, कार्यपद्धती, उद्देश आणि उपक्रम याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर काही रिलॅक्सिंग व्यायाम प्रकार घेण्यात आले एन्झायटी दूर करण्यासाठी. तसेच पालक शाळेविषयी अजून विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानंतर सगळ्या आश्रमाची माहिती आश्रम फिरून प्रत्यक्ष देण्यात आली. नदीच्या काठी वडाच्या झाडाखाली महादेवाचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. याचे सगळ्यांनी दर्शन घेतले. श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्णाच्या बासरीच्या सुमधुर ध्वनीमध्ये काही काळ पालक व मुलांनी ध्यान केले. मठाची स्थापना करणाऱ्या परमपूज्य चंद्रकिरणजी महाराज यांचा जीवनपट फोटोंच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवण्यात आला. तेथे फोटो काढण्यास बंदी असल्याने फोटो काढले नाहीत. चंद्रकिरण महाराज यांनी ज्या गुहेमध्ये तपस्या केली त्या गुहेचे सुद्धा सगळ्यांनी दर्शन घेतले. चंद्रकिरण महाराजांच्या साधनेने पवित्र झालेल्या या वास्तू आजही असीम शांततेचा अनुभव देतात. इथल्या वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळतो. यानंतर पालक व मुलं यांनी आपला परिचय करून दिला. यात वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी पालकांचा व पालकांनी मुलांचा परिचय करून दिला. पालकांनी आपल्या मुलांचे व मुलांनी आपल्या पालकांचे आपल्याला आवडणारे गुण सांगितले. त्यानंतर पालक व पाल्यांचे एकत्रित गमतीशीर खेळ घेण्यात आले. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे हे बौद्धिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे खेळ होते. अनेक वर्षानुवर्षाचे ठरलेले पॅटर्न बदलून खेळावे लागणारे खेळ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याचा सगळ्यांनी खूप आनंद घेतला. बऱ्याच दिवसांनी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसोबत खेळण्याचा आनंद घेतला. अशाच प्रकारे सर्व पालक आणि पाल्य खेळामध्ये रममाण झालेले असताना भूक लागल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित भूक भाकरीचा आस्वाद घेतला. मन व शरीर दोन्ही तृप्त झाल्यानंतर जल्लोषात ग्रुप फोटो घेण्यात आले. आता परतीची वेळ झालेली होती. परतीच्या प्रवासासाठी तिथून अनेकांचे पाय निघत नव्हते. पुन्हा असेच भेटत राहू असे ठरवून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. परतीच्या प्रवासाला निघत असतानाच अनेक मुलांनी वडपारंब्यांच्या झुल्याचा आनंद घेतला. हा आनंद अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून मिळू शकतो याची इथे प्रचिती आली. आणि यानंतर काही पालकांचे व बालकांचेही अनुभव घेण्यात आले. ते अनुभव आपण ऐकूया आणि त्यानंतर ग्रुप फोटो पाहूया. धन्यवाद. नमस्कार, मी माधवी वागेरू. मी पालक शाळा समूहाशी जसा पहिली पालक शाळेची पहिली सभा जेव्हा झाली आमची तेव्हापासून मी पालक शाळेसोबत आहे. आणि आजची जी ट्रिप आहे कानडद्याला आम्ही कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये इथे आलेलो आहोत. हा सुद्धा एक सुंदर अनुभव आहे. म्हणजे आपण अनेक ठिकाणी ट्रिपला जातो पण तो अनुभव इथे नाही आहे. इथे आपण ॲज अ पालक इथे आलेलो आहे मुलांना आनंद देण्यासाठी. नमस्कार, माझं नाव मृणाल गरुड आहे. मी पालक शाळा दर महिन्याच्या पहिल्या रविवारी होते. तो मुलांना वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि मग आज जर ट्रिप होती, ट्रिपमध्ये आम्ही खेळ वगैरे खेळलो.
सगळ्यांसोबत जेवण वगैरे केलं, खूप मजा आली. नमस्कार, माझं नाव राजू सुखदेव निकम. मी पालक शाळेला आज फर्स्ट टाईम जॉईन झालो. मुलांसोबत एक निसर्ग वातावरणात खूप सारे गेम्स वगैरे खेळलो. खूप एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि सर्व इथले सहकारी आणि आलेले जमलेले पालक आणि त्यांचे बालक आणि माझी 2 मुलं त्यांच्यासोबत फार चांगला वेळ, एक क्वालिटी टाईम स्पेंड झाला. म्हणजे आज पालक म्हणून खूप वर्षानंतर खेळण्याचा खूप छान एक एक्सपिरियन्स आला. खूप छान मजा वाटली इथे सगळ्यांसमोर खेळताना, सगळ्या मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना बघताना. मॅडमांनी छान छान पद्धतीने सगळ्यांना कोऑर्डिनेट केलं, सगळ्यांना छान छान सांगितलं की चला चला पळा. म्हणजे हे गेम जे शाळेत अनुभव घेतला होता तो खरा आज इथे अनुभव घेता आला. म्हणजे खऱ्या अर्थाने आजचा रविवार खूप सुंदर गेला, खूप छान गेला. इथे थोडासा आनंद घेता आला आणि जळगावजवळ इथे छान जागा असूनही आपल्याला माहीत नव्हतं याचं थोडं दुःखही झालं. मलाही तेच वाटतं सरांनी जे सांगितलं ते खूप वर्षांनी आम्ही असं बाहेर निघालो आणि मुलांच्या सोबत खेळायला छान वाटलं. एकच गोष्ट मला सांगायची वाटते की मोबाईलपासून लांब आणि मुलांच्या जवळ असा हा अनुभव खूप छान होता. आणि मला माहिती नव्हतं की असे गेम्स घेतील ते. खूप चांगलं सरप्राईज दिले आम्हाला. इथे आश्रममध्ये बनवलं होतं, खूप छान होते. मला खूप आवडलं आणि पालकांच्या आणि मुलांच्या मध्ये जो संवाद किंवा एक एकत्रित वेळात वेळ काढणं आपण मुलांसाठी देणं त्या संदर्भाने ते पालक शाळेकडून जो उपक्रम राबवला जातो तो अतिशय सुंदर आहे आणि फार चांगलं वाटलं. अजूनही ॲक्टिव्हिटीज त्याच्यात वाढवल्या तर आम्हाला फार चांगलं आवडतं. इंडोर सेशन जे असतात तेही मी बरेच अटेंड केलेले. तर म्हणजे त्या सेशनमधून मला बऱ्याच गोष्टी समजल्या की आपण मुलांसोबत कसं वागायला पाहिजे, कसं कम्युनिकेशन करायला पाहिजे. आणि आजचा जो हा आउटडोर इव्हेंट आहे पालक शाळेचा तो म्हणजे एकदम खूपच छान आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे इथे आणि मुलांसोबत खेळायला आपल्याला पूर्ण म्हणजे जो काही वेळ आहे तो संपूर्ण वेळ आपण मुलांसोबत देतो. म्हणजे खूप पालक शाळा हा जो उपक्रम ज्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना खूप खूप थँक्यू. कारण आम्हाला असं वाटलं ना की असा पण एक उपक्रम असू शकतो. मी एक नवीन काहीतरी केलं नाही, एक बाहेर जाऊन खेळायचं. ते नवीन प्लेस पण पाहिले, त्याला आम्ही आलो नव्हतो, पहिल्यांदाच आलो मी. मुलांनाही पहिल्यांदा मी कुठेतरी एकटी घेऊन आली समजा बाहेर आलो ना. त्यांनाही खूप आनंद होतो. मम्मी एकटी कुठे घेऊन जाते, पप्पा असतं नेहमी. ओके. आजचा कार्यक्रम चांगला होता. त्याच्यात मजेदार खेळ व चांगले खेळ होते. मुलांचा हा जो संवाद आणि संपर्क म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आम्ही 2 जण सोबत खेळलो आणि त्या निमित्ताने अतिशय मजाही आली आणि छानही वाटलं की आपणही आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ कसा दिला पाहिजे ते याच्यातून अनुभवायला मिळालं. त्यामुळे जे रोजच्या आयुष्यातलं जे व्यस्तपणा आहे, मुला त्यांच्या क्लासेसमध्ये स्कूलमध्ये व्यस्त असतात, पालक त्यांना नेण्या आणण्यात, पण आज तुमच्यामुळे एक छान मुलांसोबत वेळ घालवायला आम्हाला मिळाला. त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढे पण असेच उपक्रम तुम्ही राबवावे. नमस्कार. आज पहिल्यांदा माझ्या आईने मला 3 वर्षातून पहिल्यांदा आई माझ्यासोबत इतकं चांगल्या मनाने खेळली.